सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कदाचित अशा प्रकारे या यात्रेमध्ये भेटण्याची आपली शेवटची वेळ असेल, तर एक निरोप घेण्याचा पण एक आजचा मूड आहे आपला। उद्या आपण भेटू, पण अशा स्वरूपात कदाचित भेटणार नाही। गेल्या 6 दिवसांपासून आपण सोबत आहोत आणि आपण तीर्थाटन करतोय। तर तीर्थ हा जो शब्द आहे संस्कृत भाषेमध्ये, तीर्थ म्हणजे भौतिक जगातून एक ब्रिज जातो, पूल जातो आध्यात्मिक जगतामध्ये, वैकुंठामध्ये, त्याला म्हणतात तीर्थ। तर आपण तीर्थापर्यंत अर्थात भौतिक जगातून आध्यात्मिक जगतामध्ये जाण्यासाठी जो पूल बांधला आहे, वर्कला, तिरुवनंतपुरम, तिरुवट्टार, कन्याकुमारी, रामेश्वरम, हे सगळे परमेश्वराने आध्यात्मिक जगतात जाण्यासाठी पूल बांधले आहेत। तसं परमेश्वराने रामेश्वरहून लंकेपर्यंत जाण्यासाठी एक पूल बांधला आणि त्याच्यावर सगळे कोण गेले? वानर लोक। तसं आपण पण वानर आहोत आणि आपल्यासाठी परमेश्वराने ठिकठिकाणी पूल बांधले आहेत। तर एक प्रवास असतो तो तीर्थापर्यंतचा प्रवास, आणि मग एक प्रवास आहे तो तीर्थावर, म्हणजे एका पुलापर्यंत पोचलो, आपल्याला पलीकडे जायचं आहे, तर पुलापर्यंत तर आपण पोचतो, पण मग पुलावर पण चालायला लागेल, आणि पुलावर चालल्यानंतर मग आपण पलीकडे जातो। तर आपण जो प्रवास केला रामेश्वरमपर्यंत, तो पुलापर्यंतचा प्रवास होता। आणि मग रामेश्वरमध्ये जो प्रवास केला, गेल्या 3 दिवसांपासून तिरुवनंतपुरममध्ये जो प्रवास करतोय, तो आहे त्या पुलावर चालताना जो प्रवास आहे तो। आणि अशा प्रकारे ज्यांनी या यात्रेमध्ये केवळ शारीरिक पद्धतीने नाही, पण मानसिक पद्धतीने पण, त्या रूपाने, त्या दृष्टीने जर भाग घेतला असेल, सहभाग घेतला असेल, तर मग आपण सर्वांनी त्या पुलावर पण चाललो आहोत। आणि ज्या प्रमाणात, ज्या प्रामाणिकतेने आपण त्या पुलावर चाललो आहेत, त्या प्रमाणामध्ये आपण पलीकडे पोचलो आहोत। कसे पोचलो आहोत पलीकडे? आज दुपारी आपण चर्चा केली। आपण आहोत शारीरिक दृष्टीने तिरुवनंतपुरममध्ये, दक्षिण भारतात, पण तिथे श्रील प्रभुपादांच्या कृपेने आणि त्यांच्या अनुयायींच्या कृपेने मथुरा आणि वृंदावनमधले कृष्ण बलराम उभे आहेत। श्रील प्रभुपादांनी जेव्हा वृंदावनमध्ये मंदिर बांधलं, तेव्हा श्री कृष्ण बलराम मंदिर बांधलं। आणि अनेक तिकडले जे स्थानिक मोठमोठे साधू होते, त्यांनी प्रभुपादांना प्रश्न विचारला की वृंदावनामध्ये आपण राधाकृष्णांचं मंदिर बांधतो, तुम्ही कृष्ण बलराम मंदिर का बांधलं? तर प्रभुपादांनी तेव्हा उत्तर दिलं की श्रीकृष्णांजवळ जाण्यासाठी शक्ती पाहिजे। कुठली शक्ती? व्यायाम करून जी शक्ती मिळते ती नाही पाहिजे, आपल्याला आध्यात्मिक शक्ती लागते। बऱ्याच आपल्या लोकांना काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ही पूर्ण माहिती आहे, ज्ञान भरपूर आहे आपल्याला, पण आपण कुठे फसतो?
जे योग्य आहे, जे माहिती आहे त्याला धरून ठेवण्यासाठी, आणि जे अयोग्य आहे, जे माहिती आहे अयोग्य आहे त्याला टाळण्यासाठी. तर म्हणून गुरु हे फक्त ज्ञान नाही देत, तर गुरु त्या ज्ञानाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी शक्ती पण देतात, ती श्रद्धा देतात, दृढ श्रद्धा देतात. तर म्हणून श्रील प्रभुपादांनी सांगितलं की वृंदावनामध्ये कृष्ण आणि बलराम दोघांची कृपा पाहिजे. श्रीकृष्णांनी ज्ञान दिलंय, कृष्णम वंदे जगद्गुरु, भगवद्गीतेमध्ये भरपूर ज्ञान दिलंय, पण ते ज्ञान आपल्याला माहिती आहे, पण त्या ज्ञानाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी जी आध्यात्मिक शक्ती पाहिजे ती तुम्ही बलरामजींना मागा. तर तेच कृष्ण बलराम जे श्रील प्रभुपादांनी वृंदावनामध्ये स्थापित केले ते त्यांच्या भक्तांनी इथे तिरुवनंतपुरममध्ये स्थापित केले. तर प्रभुपादजी नेहमी म्हणायचे वृंदावन हे फक्त एक भौगोलिक जागा नाही आहे, वृंदावन ही एक चेतना पण आहे. तर आपण मथुरेजवळ 12 किलोमीटर दूर जे वृंदावन आहे तिथे जर गेलो तर तिथे एक ती चेतना आहे. काय चेतना आहे तिथे? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गाय, प्रत्येक बैल, प्रत्येक हरिण, प्रत्येक मोर तिथे जो आहे तो कृष्णमय आहे. वृंदावन म्हणजे काय? कृष्णमय. तसंच प्रभुपादांनी सांगितलं जर आपण या पृथ्वीवर इतर कुठल्या ठिकाणी जर एकत्रित येऊन कृष्णमय वातावरण जर निर्मित केलं ते पण वृंदावनच आहे. म्हणून तिरुवनंतपुरममध्ये हे जे कृष्ण बलराम आहेत हे काही खोटे कृष्ण बलराम नाही आहेत, तेच कृष्ण बलराम आहेत. आणि त्यांना का बोलवलंय? तर इथे पण आपल्याला एक वृंदावन स्थापित करायचं आहे. अर्थात इथे पण भक्तांना एकत्र आणून कृष्णमय वातावरण तयार करायचं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की वैकुंठ ही केवळ एक जागा नाही आहे, तर वैकुंठ ही एक चेतना पण आहे. आणि गेल्या 6 दिवसांपासून आपण आपल्या जीवनामध्ये ती वैकुंठाची चेतना जागृत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. तर या वैकुंठाच्या चेतनेला आपण ज्या ज्या प्रमाणात स्वतःच्या हृदयामध्ये जागृत केलंय त्या वैकुंठाच्या चेतनेला आपल्याला पुढे पण घेऊन जायचं आहे. तर पुढे कसं घेऊन जायचं? श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल आपण चर्चा करत होतो, त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आपण बघूया. दक्षिण भारत यात्रेला जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू निघाले तेव्हा एका श्लोकामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, नवद्वीपे जेई शक्ती ना कोरीला प्रकाशे, सेई शक्ती प्रकाशी निस्तारीला दक्षिण देशे. श्री कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात श्री चैतन्य महाप्रभूंना हरिनाम द्यायचं होतं, पण ते हरिनाम देण्यासाठी कुठे अवतरले श्री चैतन्य महाप्रभू? गौड देश, बंगालमध्ये अवतरले. पण तिथे त्यांनी भरपूर प्रयत्न केला का? तरुण असताना जेव्हा आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी जेव्हा गया इथे गेले, तिथून ईश्वरपुरींना भेटले, त्यांच्या गुरु महाराजांना भेटले, आणि गयेला जे त्यांचा स्पर्श झाला त्यांच्या गुरूंचा आल्यानंतर निमाई पंडित हा पूर्ण परिवर्तित व्यक्ती होता. 12 वर्षांचं वय असताना त्यांनी स्वतःची गुरुकुल चालू केलं होतं. इतके प्रकांड पंडित, इतके हुशार. एक काश्मीरवरून केशव काश्मीरी म्हणून एक खूप मोठे पंडित आले होते. हरी बोल. त्या काळी हरी बोल, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. हा बघू, तिसरा बघू, ठीक आहे. सो आजकाल शारीरिक स्पोर्ट्स असतात, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, याला खूप महत्त्व आहे. 500 वर्षापूर्वी भारतामध्ये वादविवादाच्या स्पर्धेला महत्त्व होतं. तर तेव्हा पण जे खेळ व्हायचे ते कसे व्हायचे? किती कमी वेळामध्ये आणि किती जास्ती वेदोक्त वाक्य वाचून तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे तो स्थापित करा. जर शास्त्रांमधून तुम्ही काही वाक्य नाही सांगितलं तर मग तुमच्या बोलण्याला काय व्हॅल्यू आहे? आणि जर 10 तास लागले तुम्हाला सांगायला तर काय व्हॅल्यू आहे? तर कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्ती गीता, भागवत, रामायण याच्यातून अधिकृत वाक्य बोलून तुम्ही स्थापित करायचं. तर हे केशव काश्मीरी म्हणून एक पंडित होते, काश्मीरमधून आले होते, आणि त्यांचं नाव होतं दिग्विजयी पंडित. दिग्विजयी पंडित म्हणजे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जायचे आणि म्हणायचे मला तुझ्याशी वादविवाद करायचा आहे, आणि जर तो तिकडला जो पंडित आहे तो जर हरला तर त्याला एक प्रमाणपत्र सही करून द्यायला लागायचं की मी यांच्याकडून हरलोय. असा हा दिग्विजयी पंडित आहे, पूर्ण आयुष्यामध्ये कधी कोणापासून हरला नाहीये. हे केशव काश्मीरी जेव्हा नवद्वीपला पोचले तेव्हा तिथे राहणारे सर्व भट्टाचार्य
सर्व मिश्र असे मोठे मोठे जे पंडित ब्राह्मण होते ते सगळे तिथून पळून गेले. म्हणाले आम्ही थोडं तीर्थाटन करायला चाललोय. का बरं? म्हणाले जर आम्ही यांच्याकडून हरलो तर आमचं सगळी जे नाव कमावलंय ते सगळं नष्ट होईल म्हणून. फक्त 12 वर्षांचा निमाई पंडित तिथे राहिला. आणि एक दिवशी गंगे नदीच्या काठी निमाई पंडित आपल्या सगळ्या शिष्यांसह बसले होते. आणि तिथून असा हा पूर्ण तिथून एक हत्तीवर बसून केशव काश्मीरी चाललाय. समोर काही ब्राह्मण आहेत ते त्याची स्तुती करतायत. तिथे ढोल नगारे वाजतायत. आणि निमाई पंडित फक्त म्हणाले कोण आहे तुम्ही? तर ते म्हणाले तुला माहिती नाही मी कोण आहे? मी येण्याची खबर ऐकून मोठे मोठे पंडित इथून पळून गेलेत. तुला नाही माहिती मी कोण आहे? म्हणजे नाही माहिती. म्हणजे मी केशव काश्मीरी आहे. अच्छा, तुम्ही काय करू शकता? म्हणाला माझ्यावर सरस्वतीचा आशीर्वाद आहे. माझ्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे. मी माझे स्वतःचे संस्कृत श्लोक रचू शकतो. म्हणजे अच्छा, हो, मग मला थोडंसं तुम्ही सांगणार का काहीतरी? तर वाऱ्याच्या वेगाने, अशा वाऱ्याच्या वेगाने गंगे नदीची स्तुती या केशव काश्मीरीने ओरिजिनल 100 संस्कृत श्लोक तिथे वाऱ्याच्या वेगाने रचले. विचार करा. आणि सगळेजण अवाक. तर एवढा बुद्धिमान व्यक्ती आहे. आणि निमाई पंडितनी सांगितलं खूप छान, तुम्ही खूप छान स्तुती केली गंगे देवीची. तो श्लोक नंबर 64 जो होता ना, त्याच्यामध्ये 5 चांगले गोष्टी आहेत. तुम्ही ज्या प्रकारे तो संस्कृत श्लोक रचलाय आणि त्याच्यामध्ये 5 अवगुण आहेत. तर पहिली गोष्ट सगळ्यांना एक कळलं नाही की श्लोक क्रमांक 64 त्यांनी वाऱ्यासमोर बोलला होता. तो याला लक्षात कसं नाही? कारण लोक फक्त ऐकून दंग होते. आणि निमाई पंडितने ते 100 श्लोक ऐकले, त्याला ग्रहण केलं, त्या 64व्या श्लोकाला ॲनालाइज केलं आणि त्याच्यामध्ये 5 चांगले गुण आहेत आणि 5 अवगुण आहेत. तर म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? त्यामुळे मी सांगतो ना काय काय. त्यांनी 5 चांगले गुण सांगितले आणि 5 अवगुण सांगितले. आणि केशव काश्मीरी म्हणाला अशक्य आहे. मी ज्या स्पीडनी बोललो ते लक्षात ठेवून त्याचं ॲनालिसिस करून 2 सेकंदामध्ये 5 चांगले आणि 5 अवगुण. मग तू आहेस तरी कोण? आणि हे जेव्हा झालं तेव्हा सगळे ते शिष्य लोक होते ते हसायला लागले यांच्यावर की अरे तू काय श्लोक रचले आणि आमच्या 12 वर्षाच्या शिक्षकाने त्याच्यातले अवगुण काढलेत म्हणून. निमाई पंडित म्हणाले अजिबात हसायचं नाही म्हणून. हे आमच्या दोघांचा संवाद आहे. त्या दिवशी केशव काश्मीरींना रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये सरस्वती देवी आली. आणि सरस्वतीनं त्यांनी विचारलं की तुम्ही मला आज मदत नाही केली का? इतक्या वेळा वादविवाद करताना मी असंच लोकांना हरवलंय आणि आज काय झालं म्हणून. ते म्हणाले माझ्या स्वामींच्या समोर मी नाही बोलू शकत, मला शांत बसायला लागेल. तर मी तुला एक गुप्त गोष्ट सांगते, उद्या जाऊन तू त्यांची शरण घे म्हणून. तर हे निमाई पंडित इतके विद्वान, पण जेव्हा ईश्वरपुरीला भेटले, जेव्हा परत आले, तेव्हा त्यांच्यामध्ये नम्रता आली. असं एक गदाधर पंडित म्हणून खूप नम्र भक्त आहेत नवद्वीपमध्ये. तर ते जेव्हा एका रस्त्यावरून जात असत आणि समोरून जर निमाई पंडित येत असतील तर ते रस्ता बदलायचे. का? कारण ते नम्र आहेत हे माहिती होतं निमाई पंडितला. तर निमाई पंडित रस्ता बदलून त्यांच्या समोर येणार आणि म्हणणार तू कोणाचं नाव घेतोस? तर ते श्रीकृष्णांचं नाव घ्यायचे. काय गरज नाव घ्यायची? तर त्यांच्यासोबत वादविवाद करणार. तर गदाधर पंडित म्हणायचे मला तुझ्यासोबत वादविवाद नाही करायचा आहे, मी ठरवलंय मला काय करायचं आहे, तू कितीही काही बोल मी बदलणार नाही आहे. तर शेवटी एक दिवशी कंटाळून गदाधर पंडितनी काय केलं, अशा निमाई पंडित येत होते आणि त्यांनी रस्ता बदलला. तर निमाई पंडितनी बघितलं मी येत होतो म्हणून त्यांनी रस्ता बदलला. मग त्यांनी गदाधर पंडितला विचारलं तुम्ही मला बघून रस्ता बदलला का? तर ते म्हणाले हो. म्हणाले का बरं? तुम्ही खूप वादविवाद करता आणि माझ्याकडे वेळ नाही आहे वाया घालवायला. तर ते म्हणाले हो का? का बरं? तर म्हणे नाही, श्रीकृष्णांचं नामस्मरण करण्यासाठी मला तुमच्याशी वादविवाद करायची गरज नाही आहे. तर तेव्हा निमाई पंडित म्हणाले होते एक दिवस येईल जेव्हा गदाधर पंडित तू माझ्या जवळ येशील, आज तू माझ्यापासून पळतोयस म्हणून. आणि तसंच झालं. नंतर निमाई पंडित जेव्हा स्वतः एक वैष्णव भक्त झाले तेव्हा मग गदाधर पंडित त्यांच्या जवळ जायचे आणि त्यांना सांगायचे की थोडं मार्गदर्शन करा. तर हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत. यांनी जेव्हापासून त्यांच्यामध्ये तो बदल अनुभवला त्यांच्या गुरूंच्या कृपेने, तेव्हापासून त्यांनी प्रचार करायचा भरपूर प्रयत्न केला. पण जिथे ते राहत होते तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांच्यासोबत काय केलं, जेव्हा ते नामसंकीर्तन करायचे तेव्हा तिकडल्याच ब्राह्मण हिंदू लोकांनी सांगितलं हा निमाई आहे ना, हा जोर जोरात हरिनाम घेतो आणि नारायण विष्णू हे अनंत शेषावर शयन करत असतात.
याचा पुरावा आहे का आपल्याकडे? आपण 3 दिवसांपासून तेच बघतोय. तर म्हणाले आम्हाला एक भीती वाटते की हा जोरजोरात हरे कृष्ण असं जे ओरडतो, तर विष्णूंची झोप जर डिस्टर्ब झाली तर माहीत नाही प्रलय वगैरे होऊ शकतो, कोप होऊ शकतो. तर म्हणून या हिंदू लोकांनी जाऊन मुसलमान काझीकडे जाऊन कंप्लेंट केली आणि म्हणाले आपल्या गावाचा नाश होण्यापासून केवळ तुम्ही वाचवू शकता, निमाईचं हे नाम संकीर्तन बंद करा म्हणून. मोठे मोठे बुद्धिमान लोक विचार करायचे निमाईचं हे नाम संकीर्तन बंद व्हायला पाहिजे. निमाईनी काय शिकवण दिली सर्वांना? म्हणाले परमेश्वर तुमच्या हृदयात आहेत. परमेश्वराला तुम्ही दूर जाऊन कुठे शोधायची गरज नाही आहे. त्याला फक्त तुम्ही कधी हाक मारली आहे का? समजा माझ्या शेजारी अखिल बंधू प्रभू बसलेत आणि मी त्यांच्याशी एक शब्द कधी बोललोच नाही पूर्ण प्रवासामध्ये. मुंबईवरून त्यांना रामेश्वरमपर्यंत घेऊन आलो, रामेश्वर नंतर तिरुवनंतपुरम सोबत आम्ही आहोत आणि तिरुवनंतपुरमवरून मुंबईला आम्ही चाललोय. सोबत आहेत आम्ही 7 दिवस आणि 7 दिवसांमध्ये मी त्यांच्याशी एक शब्द बोललो नाही, तर त्यांना कसं वाटेल? तर निमाई म्हणत होते तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, पण तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? तुम्ही त्यांच्याकडे वळून कधी एक शब्द बोललात का? त्यांना कधी हाक मारली का प्रेमाने? तर म्हणत होते की तुम्ही परमेश्वराशी संवाद साधा. परमेश्वर आपले मित्र आहेत, परमेश्वर आपली माता आहेत, परमेश्वर आपले पिता आहेत, परमेश्वर आपले सगळ्यात हितचिंतक मित्र आहेत. तर आपलं दुर्भाग्य आहे की शेजारी असलेल्या परमेश्वराला आपण कधी हाक नाही मारली आणि आपण इतर पूर्ण जगाला हाक मारतोय. तर निमाईने साध्या साध्या सोप्या सोप्या शिकवणी दिल्या, पण त्यांनी घाबरून तेव्हाच्या लोकांनी म्हटलं जर यांनी अशा शिकवणी पसरवल्या तर आमच्या मंदिरात कोण येणार? आम्हाला दानदक्षिणा कोण देणार? तर म्हणून निमाईचा इतका विरोध झाला. निमाईला सांगितलं की शास्त्रांमध्ये दिलंय की फक्त गोविंद आणि पुंडरीकाक्ष हे 2च नाव आपण उच्च स्वरामध्ये गाऊ शकतो. बाकीचे सगळे परमेश्वराचे जे नाव आहेत ते आपण गुप्त रूपामध्ये एकदम कमी आवाजात गायला पाहिजेत. निमाई म्हणाले परमेश्वर माझे पिता आहेत, माझ्या पित्यांचं नाव घेण्यासाठी मला तुमची परमिशन घ्यायला लागेल. जसं आपण ऐकतो तुकाराम महाराजांनी जेव्हा अभंग लिहिले तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याचा विरोध केला आणि शेवटी त्यांना काय सांगितलं, रामेश्वर शास्त्रींनी काय सांगितलं, तुम्ही जे अभंग लिहिलेत ते तुम्ही नदीत टाका. तर तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला माझे वडील आहेत विठू माऊली, तर परमेश्वर तुझ्या वडिलांचं नाव घ्यायला तुझी परवानगी घ्यायला लागेल, तुम्हाला तुझ्या वडिलांचं नाव घ्यायला परवानगी घ्यायला लागेल. तर तुकाराम महाराजांनी भक्ती दृष्टीने जो दृष्टिकोन मांडला तो श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या दृष्टीने मांडला. परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी मला परवानगी घ्यायला लागेल तुमची. तर अशा प्रकारे इतका विरोध होत होता. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं मी इथे अगदी मोफतच सगळ्यात मौल्यवान गोष्ट देण्यासाठी वैकुंठातून खाली उतरलो, पण सांस्कृतिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती जी काही आहे त्याच्यामध्ये इथे कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट नाही तर गोष्ट वेगळी आहे, औदासीन्य एक गोष्ट वेगळी आहे. इथे तर लोक मला विरोध करतायत. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी एक युक्ती केली. ती युक्ती काय होती? त्यांनी संन्यास स्वीकारला आणि म्हणाले संन्यासीचं कर्तव्य काय? आज दुपारी माताजींनी प्रश्न विचारला तेव्हा जगतसाक्षी प्रभूंनी एक उत्तर दिलं, संन्यासीचं कर्तव्य आहे तो फक्त ज्या परिवारामध्ये जन्मलाय तीच आई नाही, ज्या परिवारामध्ये जन्मलाय तोच भाऊ तीच बहीण तेच पिता नाही. संन्यासीचं जी परिवार असतं ते पूर्ण विस्तारित होतं. वसुधा एव कुटुंबकम, पूर्ण पृथ्वी त्याचं कुटुंब होतं. तर म्हणून सगळ्या बहिणींना, सगळ्या भावांना, सगळ्या आईंना, सगळ्या वडिलांना मदत करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू बाहेर पडले. तर माघ महिन्यामध्ये मकर संक्रांती येते. माघ महिन्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी 1510 माघ महिन्यामध्ये त्यांनी संन्यास स्वीकारला. फाल्गुन महिन्यामध्ये ते संन्यास स्वीकारून जगन्नाथपुरीपर्यंत पोहोचले. मग डोल यात्रा, होळी जे आपण म्हणतो ते. चैत्र महिन्यामध्ये सार्वभौम भट्टाचार्य भेटले त्यांना जगन्नाथपुरीमध्ये आणि सार्वभौम भट्टाचार्यांना त्यांनी शरण दिली. सार्वभौम भट्टाचार्य आणि निमाई पंडितांचा पण संवाद झाला आणि सार्वभौम भट्टाचार्यांचं म्हणणं होतं हे नाम संकीर्तन वगैरे भावूक आहे, शास्त्रांमध्ये तर अजून वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण 7 दिवस श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं ऐकून घेतलं आणि नंतर त्यांना अशा प्रकारे एकेका गोष्टीचं उत्तर दिलं. सगळ्यात मोठा पंडित जगन्नाथपुरीचा, तिथल्या राजाचा गुरु सार्वभौम भट्टाचार्य, त्याचं परिवर्तन झालं.
आणि वैशाख महिन्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं जे मूळ होतं, काय मूळ, कशासाठी श्री चैतन्य महाप्रभू या जगात आले, आपल्याला सोप्या पद्धतीने विनामूल्य सर्वात उच्च भावभक्ती प्रेमभक्ती देण्यासाठी आले. पण बंगालमध्ये प्रचार केला, त्याचं काय झालं, औदासीन्य होतं, विरोध झाला, लोकांनी त्यांनाच नावं ठेवले. त्याच्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. पण संन्यास घेतल्यानंतर एक गोष्ट करायला लागते, तुम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतलाय त्या गावात नाही राहू शकत. का, तर तिथे नातेवाईक आहेत सगळे तुमचे, तर गाव सोडून जायला लागतं. मग शची मातानी त्यांच्या आईने त्यांना विनंती केली की ठीक आहे, तुम्ही बंगालमध्ये नाही राहू शकत, तर माझी एक विनंती आहे, तुम्ही जगन्नाथपुरीला राहा. कमीत कमी भक्त लोक रथयात्रेच्या बहाण्याने जगन्नाथपुरीला येतील आणि मला तुझी खबर मिळत राहील. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू 4 महिने झालेत, माघपासून वैशाखपर्यंत 4 महिन्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी ते लक्षात होतं, मला हरिनामाचा प्रचार करायचा आहे, तर काय करायला लागेल मला, आत्ता तर पोचलो मी इथे. तर म्हणाले, स्थानिक भक्तांना पुरीच्या म्हणाले, माझा एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं विश्वरूप. तो लहान असतानाच घर सोडून त्यांनी संन्यास स्वीकारला, तर मला त्याला शोधायचं आहे म्हणून. आता श्री चैतन्य महाप्रभूंना माहीत नाही का विश्वरूप कुठे आहे काय आहे, पण त्यांना बाहेर पडायचं होतं, त्यांना हरिनामाचा प्रचार करायचा होता, भक्तीची भावना त्यांना सर्व लोकांना द्यायची होती. तर म्हणून त्यासाठी एक बहाणा त्यांनी काढला, काय, मला विश्वरूपाला शोधायचं आहे, तर मला कृपया तुम्ही परवानगी देणार का. अशा प्रकारे सगळ्या भक्तांची परवानगी घेऊन श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या मूळ उद्देशासाठी कुठली दिशा निवडली त्यांनी, दक्षिण भारतामध्ये. का बरं दक्षिण भारत निवडलं, कारण दक्षिण भारतामध्ये मंदिरं भरपूर होती, तेव्हाही होती भरपूर मंदिरं, पण दक्षिण भारतामध्ये एक लक्षात आलं त्यांना की विधी विधानांना जास्ती महत्त्व आहे. त्या विधी विधानांच्या पाठीमागे आपली भावना काय असावी याला जास्ती महत्त्व नाही आहे. अनेक वेळा मी दक्षिण भारतात आलो आहे. तर दक्षिण भारताच्या एका खूप मोठ्या वैष्णव ठिकाणी एकदा मंदिरात मी गेलो, तर तो चरणामृत देत होते. हेच कपडे होते, भगवे कपडे होते, शेवन हेड, वैष्णव तिलक होतं, गळ्यात कंठीमाळा होती. तर मी चरणामृतासाठी हात असा वर केला. भगवंतांच्या समोर, भगवंतांच्या उपस्थितीमध्ये त्या पुजाऱ्याने मला इतका ओरडला, 5 मिनिटं मला इतका ओरडला, तुला नीट चरणामृत घेता येत नाही म्हणून. ॲक्च्युली दक्षिण भारतामध्ये एक पद्धत असते चरणामृत घ्यायची. तर असं चरणामृत घ्यायचं असतं. इथे बेसिकली थोडा खोल असा एक खड्डा तयार करायचा असतो आणि त्याच्यानंतर ही जी लाईन असते ना आपल्या हातावर, त्याच्याने प्यायचं असतं. चरणामृत असं कधी प्यायचं नसतं, असं असतं, असं प्यायचं असतं. ते असं सरळ आपल्या तोंडात यायला पाहिजे. ती पद्धत आहे आणि मला ती पद्धत येत नव्हती आणि मी त्याच्याकडे कधी एवढं गहन लक्ष पण नाही दिलं. मला माहिती होतं असं असतं म्हणून. तर त्यांनी भगवंतांच्या समोर, विचार करा, इतका मला ओरडला, तर आजूबाजूचे लोक त्या पुजाऱ्याला म्हणायला लागले, काय चूक झाली याच्याकडून. तर ते म्हणाले, याला चरणामृत नीट घेता येत नाही म्हणून. मग त्यांनी म्हणाले, पण तो चरणामृत घेतोय, तो वैष्णव आहे, तो प्रचार करण्यासाठी एवढ्या लोकांना घेऊन आलाय, तुमच्या मंदिरात घेऊन आलाय आणि तुम्ही त्याच्याशी असं वागताय. तर हा माझा पहिला अनुभव दक्षिण भारताचा. आणि त्याच्यानंतर बरेचसे अनुभव वेगवेगळ्या लोकांनी मला सांगितले, त्याला आपण डिस्कस नाही करत. पण आपण इथे कशासाठी येतो, आपण इथे येतो या सगळ्या मंदिरांमध्ये परमेश्वराला ज्या ऐश्वर्याने त्यांची सेवा करतात ते बघायला. पण त्याच्या मागे नेहमी हे पण भावना पण आपल्याला माहिती पाहिजे की परमेश्वर फक्त मूर्ती रूपात नाही आहेत, परमेश्वर त्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भावुकाच्या हृदयस्थ पण आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. तर जेव्हा आपण या मंदिरांमध्ये येऊन बघतो की कशा प्रकारे हे लोक परमेश्वराची पूजा करतायत, तर ते आपण शिकायला पाहिजे. पण तिथे आपल्या शिक्षणाचा अंत नाही करायचा आहे, तिथे आपल्या शिक्षणाच्या सुरुवात करायची. आणि आपण म्हणायला पाहिजे, आपल्याला आपल्या आचार्यांनी शिकवलं की मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपण किती जपून ठेवायला पाहिजे. का, कारण किती लोक बाहेर फिरतात या मंदिराच्या आणि किती मोजके लोक ह्या पायऱ्या चढून येत आहेत आतमध्ये आणि भगवंतांसमोर नमन करतायत. तर मंदिरात येऊन भगवंतांसमोर नमन करणारा व्यक्ती हा किती मौल्यवान आहे. एक 2-1 आठवड्याआधी आम्ही एक सनत कुमार प्रभू आहेत, त्यांचा एक सेमिनार अटेंड करत होतो. तर सनत कुमार प्रभूंनी आम्हाला एक प्रश्न विचारला. म्हणाले, तुम्ही समजा मंदिराचे पुजारी आहात, दुपारची राजभोग आरती झाली आहे आणि 12:30 ते 1 आरती आहे आणि 1 वाजता आता मंदिर बंद करायची वेळ आली आणि तुम्ही मंदिर बंद केलं, पण पडदा जो आहे तो बंद केला, तर रेस्टिंग वगैरे करणार पाठीमागे. आणि तेवढ्या तुम्ही बघितलं की 4 लोक आले आणि म्हणाले, आज आमच्या मुलाचं लग्न झालं
आणि आज आम्ही असं ठरवलं की लग्न झाल्या झाल्या आम्हाला तुमच्या मंदिरात येऊन भगवंतांची आशीर्वाद घ्यायचे, भगवंतांची पूजा करायची आम्हाला, तर आम्हाला दर्शन देणार का? तर आम्हाला प्रश्न विचारला की त्यावेळेस दर्शन तर तुम्ही बंद केलं, वेळेनुसार तर अधिकृत वेळ आहे ती बंद व्हायची, आणि हे लोक म्हणतायत की आज आमच्या मुलाचं लग्न होतं तर आशीर्वादासाठी आलोय, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? तर आम्हाला सांगितलं प्रभुपादांची अशी इच्छा होती की आपल्याला फक्त भगवंतांची पूजा अशी नाही करायची आहे की लोक बिचारे थकतील, लोक बिचारे म्हणतील भगवंतांना इतका महत्व देत आहेत आणि भगवंतांच्या दर्शनासाठी आतुर आहे तो व्यक्ती, त्याला आपण दूर लोटतोय. तर आम्हाला सांगितलं प्रभुपादांना जर विचारलं तर प्रभुपाद म्हणतील ते जे दर्शन जे बंद केलं होतं ते परत उघडा, 5 मिनिटं उशीर होईल त्या दिवशी, पण काय मोठी समस्या आहे, तर दर्शन उघडा, त्यांना दर्शन करू द्या, त्यांना काही प्रसाद वगैरे तो द्या, भगवंतांना सांगा की आज 5 मिनिटं थोडा उशीर झाला तुम्हाला, पण माझ्या हलगर्जीपणामुळे नाही झाला, माझ्या आळसामुळे नाही झाला, एका परिवाराला तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून झालं. आणि मला माहिती आहे की कोणी आतुरतेने जेव्हा तुमचं दर्शन घ्यायला येतात तेव्हा तुम्हाला पण ते दर्शन द्यावंसं वाटतं. एक पटकन एक गोष्ट सांगतो. ओडिशामध्ये एक हिंदू बाई होती, ती एका तलावामध्ये स्नान करत होती आणि त्या काळी एक मुसलमान मोठा फौजदार होता, त्याला दिल्लीच्या बादशाहाने पाठवलं होतं ओडिशामध्ये. तर तो शेजारून जात होता, त्यांनी त्या हिंदू बाईला स्नान करताना बघितलं, तर त्याला आकर्षण झालं, तर त्यांनी जबरदस्ती तिच्याशी लग्न केलं. तर त्यांचा जो मुलगा झाला त्याचं नाव होतं साल बेग, मुसलमान नाव आहे. त्या साल बेगाला त्याच्या वडिलांनी नेहमी त्याचाच धर्म शिकवला, पण त्याचे वडील जेव्हा हा तरुण होता तेव्हा त्यांचं मरण झालं एका युद्धामध्ये, आणि हा पण कुठल्या तरी युद्धामध्ये गेला मग, कारण वडील नाही आहेत म्हणून, तर मुसलमान बनून गेला. तर तिथे त्याच्यावर खूप आक्रमण झालं, घाव लागले, भरपूर त्याला आजार झाला आणि मरायला टेकला तो. आता वडील तर निघून गेलेत आणि आई आहे, पण ती आई जगन्नाथजींची भक्त होती. तर त्यावेळेस तो जेव्हा पूर्णपणे हताश झाला, त्याची शक्ती, त्याचा मान सन्मान, त्याचं आरोग्य, त्याचे पैसे सगळे नष्ट झाले, तेव्हा तो नम्र झाला आणि आईला त्यांनी विचारलं, आई मला आता ना जीवनामध्ये खूप मोठा प्रश्न पडलाय की आपले वडील इतके श्रीमंत होते आणि मी एवढा श्रीमंत होतो आणि आता सगळं नष्ट झालं, तर आता करायचं तरी काय? तेव्हा त्याच्या आईने सांगितलं, तुला मी माझ्याबद्दल सांगते. म्हणाले ॲक्च्युली मी हिंदू आहे, ॲक्च्युली मी जगन्नाथजींची तुझ्या वडिलांनी मला जबरदस्ती पकडलं आणि जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं. तर मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं होतं, जेव्हा आपण जीवनामध्ये पूर्णपणे हताश होतो, जेव्हा सगळे लोक त्यांचे दरवाजे बंद करतात, तेव्हा श्रीकृष्णांचा दरवाजा नेहमी ओपन असतो. कारण श्रीकृष्ण आपल्या पैशांकडे नाही बघत, श्रीकृष्ण आपल्या बुद्धीकडे नाही बघत, श्रीकृष्ण आपली पोझिशनकडे नाही बघत, श्रीकृष्ण फक्त बघतात याला माझ्याबद्दल काही आकर्षण आहे का. आपण आज दुपारी ती गोष्ट ऐकली, त्यांनी मानसिक केळ अर्पण केलं मोठं, तर त्या दिवशीपासून एक नवीन जात निघाली केळाची. तेव्हापर्यंत ती जातच नव्हती केळाची. ते लाल केळ दिसले, बघितले कधी दुकानात असे लाल लाल एवढे लांब आहेत, ते नेत्रपळम, पळम म्हणजे फलमचा अपभ्रंश आहे तो, नेत्रफलम नाव आहे त्याचं, का तर यांनी डोळ्यांनी बघून बघून जपलं त्या केळाला. तर हे श्रीकृष्ण आहेत. तर तेव्हा त्या साल बेगला परिवर्तन झालं आणि तो जगन्नाथजींची भक्ती करायला लागला. तर एक दिवशी तो कुठेतरी होता दूर कुठेतरी, आणि त्याला त्याच्या आईने सांगितलं की आता एकच मार्ग आहे, तू जगन्नाथजींचं दर्शन घे तरच तू बरा होशील म्हणून. तर तो येत 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 असा गात गात जगबंधू हे गोसाई असं त्यांनी खूप सुंदर भजन लिहिलंय. ते गाता गाता जगन्नाथजींना स्मरण करता करता येत होता. तर रथयात्रा चालू होती त्या दिवशी. आता त्याला उशीर होत होता कारण तो चालत येत होता आणि आजारी होता, तो पळू नाही शकत. रथयात्रा एका ठिकाणी थांबली. या लोकांनी हत्ती बोलवले, या लोकांनी माणसांना बोलवलं, तो जगन्नाथजींचा रथ काही हल्लाच नाही. आणि शेवटी संध्याकाळी जेव्हा साल बेग मुसलमान तो जेव्हा तिथे आला आणि तेव्हा त्यांनी भगवंतांना दर्शन घेतलं आणि जेव्हा त्यांनी नमस्कार केला तेव्हा तो रथ हल्ला. आणि आज पण तो जो ग्रँड रोड आहे त्याच्यावर साल बेगची समाधी आहे. तर शुद्ध कृष्णाचा भक्त आहे तो. तर श्रीकृष्ण कोणाला प्रेम करतात? श्रीमंतांना, गरिबांना, मूर्ख लोकांना, हुशार लोकांना, या सगळ्यांना करतात जर त्यांच्यामध्ये श्रीकृष्णांना जाणून घेण्याची इतकी जरी इच्छा असेल तर. म्हणून आम्हाला सांगितलं प्रभुपादांनी आपल्याला
फक्त मूर्तीपूजा करायला नाही शिकवलंय, तर भक्तांना पण सांभाळून ठेवायला शिकवलंय. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा असा प्रचार करायला सुरू केला तर त्यांना खूप विरोध आला. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं, मी आता दक्षिण भारतामध्ये प्रचार करणार आहे. म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी काय म्हणाले, नवद्वीपे जे शक्ती ना कोरीला प्रकाशे. नवद्वीपमध्ये जी प्रचाराची शक्ती श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रकाशित नाही केली, जी व्यक्त नाही केली, सेई शक्ती प्रकाशिले निस्तारीला दक्षिण देशे. ती शक्ती श्री चैतन्य महाप्रभूंनी दक्षिण भारत यात्रेमध्ये व्यक्त केली आणि पूर्ण दक्षिण भारताचा त्यांनी उद्धार केला. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी विश्वरूपला मी शोधायला निघालोय हा बहाणा दिला आणि जगन्नाथपुरीहून दक्षिण भारताकडे निघाले आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी आले, त्याच्यावर चर्चा केली. पण सुरुवातीचा काही एक भाग आहे तो आपल्या आजच्या चर्चेशी संबंधित आहे. तर सगळ्यात पहिले श्री चैतन्य महाप्रभू प्रवास करता करता जेव्हा निघाले तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, मत्त सिंह प्राय प्रभू कोरीला गमन, प्रेमावेशे गौरहरी करे नाम संकीर्तन. कुठल्या भावनेत होते श्री चैतन्य महाप्रभू? मत्त सिंह, एक सिंह आहे, तो आता फक्त एकच ओढ आहे त्याला, मला गर्जना करायची आहे आणि लोकांना मला हरिनाम द्यायचं आहे. आणि त्या गर्जनेच्या भावनेमध्ये, त्या आवाजामध्ये श्री चैतन्य महाप्रभू एक गीत गात होते. आपण सर्व ते गाऊ शकता, एकदम सोपा गीत आहे. कृष्ण 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 हे कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि माम. राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम. तर श्री चैतन्य महाप्रभू कारण संन्यासी आहेत, तर जर कोणी त्यांच्यावर आक्रमण केलं तर त्यांच्याकडे काही हतियार नाही आहेत. त्यांच्याकडे हतियार काय आहे? परमेश्वरावर असलेली श्रद्धा. तर म्हणतायत, मी एकटा आहे आणि मी हरिनामाचा प्रचार करतोय. इथे पण कोणी द्वेषी लोक असू शकतात, इथे पण कोणाला आवडत नसेल. तर जर त्यांनी माझ्या प्रचाराच्या कार्यामध्ये जर विघ्न आणला तर कोण वाचवणार मला? कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि माम. पाहि माम म्हणजे माझं रक्षण कर. राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम. हे रामचंद्रा, तुम्हीच माझे रक्षण करणार. त्या दिवशी आपण हनुमान चालीसा गात होतो तेव्हा म्हणाले, साधू संत के तुम रखवारे, है ना. त्याच्यामध्ये एक होळी की साधू संतांना कोण रक्षण करणार? पोलीस नाही करत. साधू संतांची कोण रक्षा करतात? हनुमानजी करतात. तर श्री चैतन्य महाप्रभू अशा प्रकारे हरिनाम करता करता निघाले आणि जो कोणी रस्त्यावरून असा येत होता त्याला बोलवायचे जवळ. आणि जर तो जवळ आला, काही लोक तर निघून जायचे, काही लोकांना संन्यासींची भीती वाटते, पण जे जवळ यायचे त्यांना म्हणायचे, बोला हरी, बोला बोला हरी. जसा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा हरी असं बोललं, जसा तो हरी बोलायचा लगेच त्याला एक अनुभव व्हायचा, श्री चैतन्य महाप्रभू फक्त मला हरी नाही बोलत आहेत, मला काहीतरी देत आहेत. तर जे त्यांना द्यायचं होतं नवद्वीपमध्ये ते देऊ नाही शकले परिस्थितीमुळे. ते रस्त्यावरच्या यात्रेकरूंना श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलं. लगेच त्याला एक अनुभव व्हायचा, मला कधी परमेश्वराबद्दल इतकं आकर्षण कधी वाटलं नाही, परमेश्वराचं नाव मला इतकं कधी गोड वाटलं नाही. तर जसं आपण पापनाशनम ऐकलं, हे जे समुद्र आहे हे पापनाशनम आहे, पण प्रेमप्रदायक नाही आहे. एक आहे की एका पाटीवर काहीतरी कोणी असं लिहिलंय, विचित्र लिहिलंय, तर त्याच्यावर चांगलं लिहिण्यासाठी आधी त्याला खोडायला लागेल ना, आधी त्याला पुसायला लागेल. तर हे सर्व जे तीर्थक्षेत्र आहेत, कन्याकुमारीच्या बाहेर जो समुद्र आहे तो काय आहे? पापनाशनम आहे. जनार्दन स्वामीच्या शेजारी जो समुद्र आहे तो काय आहे? पापनाशनम. पापनाशनमचं आपण कसं तुलना करू शकतो? एका कागदावर एका लहान मुलाने एक पेन्सिल घेऊन काहीतरी असं ओरबडलंय, नुसतं काहीतरी लिहिलंय, त्याला काही अर्थ नाही, अक्षरांना अर्थ नाही, त्या चित्राला काही अर्थ नाही, पण ते कागदावर आपण काहीतरी चांगलं आपल्याला लिहायचं तर काय करायला लागेल? आधी एक रबर घ्यायला लागेल, एक खोड रबर घ्यायला लागेल, त्याला ते रब करायला लागेल. किंवा आजकाल व्हाईट बोर्ड असतो, व्हाईट बोर्डच कोणी लिहिलंय तर एक ओलं कापड घ्यायला लागेल आणि त्याला पुसायला लागेल, आणि ते ओलं पुसलं आणि तो व्हाईट बोर्ड साफ झाला
किंवा त्या कागदावर काहीतरी लिहिलंय आणि त्याच्या खोड रबराने आपण केलं, झालं, साफ झालं, सगळं छान झालं, काम झालं त्या कागदाचं. आपल्याला वही जी दिली आहे ती कोरी ठेवायला नाही दिली आहे. आपल्याला वही दिली आहे त्याच्यावर योग्य प्रेरणात्मक, दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल, कोणाला काहीतरी सकारात्मक मिळेल, कोणाला काहीतरी प्रश्नांची उत्तरं मिळतील असं लिहायला पाहिजे त्या वहीवर. तर म्हणून आपण जे कलियुगाचे लोक आहोत, आपण आपल्या हृदयाच्या वहीवर आपण काय लिहिलंय सध्या, बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत आणि नंतर कधी कधी लक्षात येतं की हे चुकीने लिहिले आहेत. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी एका क्षणामध्ये, बोला हरी बोला, फक्त हरी ज्याने बोलले त्यांना 2 गोष्टी केल्या. खोड रबरासारखं त्यांच्या हृदयाला पहिली गोष्ट म्हणजे साफ केलं, आणि दुसरी गोष्ट, खोड रबराने साफ झालेल्या त्या वहीवर त्यांनी श्रीकृष्णांचं नाव लिहिलं. आणि तो व्यक्ती एका क्षणामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनातलं जाणून तो पण हात वर करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं बोलत बोलत त्याचे प्रेमाश्रू व्हायला लागले. आणि तो तसाच असा चालत गेला. बरं, तो त्याच्या गावी पोचला तेव्हा त्याला ज्यांनी बघितलं त्याला यांनी सांगितलं, बोला हरी. आता तो 5 मिनिटं जुना भक्त आहे ना, तुम्ही सगळे सिनियर डिवोटी आहेत त्याच्या तुलनेने. आपण 5 मिनिटं जुने भक्त नाहीये, तो 5 मिनिटं जुना भक्त. पण त्याला इतकी श्रद्धा श्री चैतन्य महाप्रभूंनी एक भेट म्हणून दिली. आजपर्यंत पापनाशनम भरपूर झालेत पण प्रेम प्रदायनम नाही झाले. पापनाशनम हे 50% गोष्ट आहे. पूर्ण तो पाटी ती खोडली, पूर्ण साफ झाली, त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर लिहिलं तर गंगादेवी आहे ना, गंगादेवीची अवतरणाची एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे, शंकरजी होते हरिद्वारला आणि शंकरजी पार्वती देवीला म्हणतात किती भाग्यवान आहेत हे लोक की गंगा आली आहे आणि गंगेला फक्त स्पर्श करून सगळे पापनाश होतात. तर पार्वती देवी म्हणाली आता या पृथ्वीचं सर्व कल्याण झालंय म्हणून. तर शंकरजी म्हणाले असं एवढं लवकर कल्याण नाही होत. म्हणजे का हो, असं का म्हणता तुम्ही? तर म्हणाले बघ, या लोकांनी गंगादेवीमध्ये स्नान केलंय पण या लोकांना तेवढा त्याच्यावर श्रद्धा आहे का म्हणून. तर पार्वती म्हणाली हो आहे ना, असं का तुम्ही म्हणताय? तर म्हणजे ठीक आहे, काम करूया आपण. तर त्यांनी स्वतःला एका गरीब भिकाऱ्यामध्ये परिवर्तित केलं आणि थोड्या जखमा वगैरे झाल्या त्यांना. आणि त्यांच्या शेजारी पार्वती एक म्हाताऱ्या बाईचं रूप घेऊन आली आणि तिथून लोक गंगेमध्ये स्नान करून असे बाहेर येत होते. आणि पार्वती त्यांना म्हणते माझे हे पती आहेत, काही पूर्वकर्मांमुळे बिचारे आजारी झाले आहेत आणि इथे पडले, त्यांना चालता येत नाही, त्यांना उठता येत नाही, थोडंसं त्यांना मदत करणार का उठून बसायला? तर हे लोक स्नान करून आले होते बाहेर. ते म्हणाले नाही 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 बाबा, माहीत नाही याचे पूर्वकर्म काय. तुम्हीच म्हणताय, पत्नीच म्हणते माझ्या पतींचे पूर्वकर्म काय माहीत नाही, आम्ही याला हात नाही लावणार. असे 4-5 झाले. तेव्हा पार्वती देवी त्यांना म्हणाले अहो समजलं मला, या परत. कारण लोक गंगेदेवीमध्ये स्नान करून आलेत पण ती श्रद्धा आहे का म्हणून. तर म्हणून फक्त पापनाशनम करून आपलं कल्याण होणार नाही. का? कारण पापनाशनम करून आपण कोरीपाटी तर केली, मग परत जाणार आपण बारामतीला आणि बारामतीला जाऊन काय करणार? त्याच सर्व गोष्टी करणार ज्या आपण पापनाशनमच्या पूर्वी करत होतो. मग काय होणार? कृष्ण मुरली प्रभूंना तुम्ही विनंती करणार परत कधी दक्षिण भारत यात्रेला आम्हाला घेऊन चालले. मग कृष्ण मुरली प्रभू तुम्हाला विचारणार का बरं आताच जाऊन आलो? म्हणजे ते पापनाशनमला जायचं आहे. एका धर्मामध्ये त्यांचं जे धर्माचं ठिकाण असतं तिथे एक बाजूला एक जागा असते. तुम्ही जर तुमच्याकडून कधी काही चुका केल्या, तुमच्याकडून कधी काही पाप केले तर त्या बॉक्समध्ये जायचं. तिथे तो बघत नाही कोण आलंय आणि तिथे कोणतरी एक व्यक्ती बसलेला असतो धार्मिक, त्याला सांगायचं या आठवड्यामध्ये माझ्याकडून हे पाप घडलं, माझ्याकडून हे पाप घडलं, माझ्याकडून हे पाप घडलं. आणि त्यांच्या हिशोबाने ते सांगतील ठीक आहे तुला माफी पाहिजे ना, मग एवढे एवढे पैसे तू दे म्हणून. ठीक आहे. तर एक माणूस गेला, तो म्हणाला या आठवड्यामध्ये मी दारू प्यायलो आणि परस्त्री संबंध केला आणि अमुक अमुक गोष्टी केल्या आम्ही. तर ते म्हणाले ठीक आहे 300 रुपये होतील माफीचे. तर त्यांनी 600 रुपये दिले. तर तो म्हणाला की पण माझ्याकडे सुट्टे बिट्टे नाही आहेत, मी 300च मागितले होते. तो म्हणाला नाही, या आठवड्याचे पण ॲडव्हान्समध्ये देतोय.
सो ते जे मागायचे होती माफी, ती कशासाठी होती? जेव्हा आपण आपल्या पूर्वसंस्कारांमुळे जर खेचले जातोय, लढा करतोय, पण आपण त्याच्यामध्ये कमी पडतोय, तर मग जेव्हा चूक होते तेव्हा आपण म्हणतो परमेश्वरा शक्ती दे आणि जी चूक झाली त्यासाठी माफी दे. पण जेव्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये जे चुका करणं त्याचे जेव्हा पैसे दिले, संपलं ते तिकडे. मग ते काय झालं? हे घ्या पैसे आणि हे घ्या पापनाशनम. तर म्हणून आपण या तीर्थ ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा पापनाशनमध्ये नक्की जायला पाहिजे आणि नक्की स्नान करायला पाहिजे. पण मनामध्ये ही स्पष्टता पाहिजे, केवळ पापनाशनम करून गोष्ट संपली नाही आहे, आपलं कर्तव्य संपलं नाही आहे. बाहेर येऊन तिथे पापनाशनम करायचं आणि जनार्दन स्वामींना म्हणायचं, हे परमेश्वरा, जेव्हापर्यंत मी तुझ्याशी प्रेमाचा संबंध नाही जोडत तेव्हापर्यंत या कोरी पाटीवर परत मी काहीतरी चुकीचं लिहीन, परत ती कोरी पाटी करीन, परत चुकीचं लिहीन. पण तुझ्याशी जर संबंध जुळला तर कोरी पाटी पण राहणार नाही आणि त्या कोरी पाटीवर चुकीचं लिहिण्यासाठी गरज पण नाही पडणार. मी नेहमी तुझं नामचिंतन करीन. तर ही जी भावना आहे ही आपल्या साधारण हिंदू धर्मामध्ये पण नाही आहे आणि बाकीच्या धर्मांमध्ये तर देवाणघेवाण चालू आहे. तर विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूंनी काय गोष्ट त्या रस्त्यावर चालणाऱ्या, त्याला फक्त म्हटलं हरी बोल आणि त्यांनी हरी बोललंय. फक्त हरी बोललेल्या व्यक्तीला श्री चैतन्य महाप्रभूंनी काय दिलं? सगळ्यात दुर्मिळ गोष्ट दिली. आणि तो व्यक्ती 5 मिनिटं जुना भक्त आहे. तो गावात जेव्हा जायचा तो सगळ्यांना हरी बोला, हरी बोला, हरी बोला. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या डोळ्यांनी त्याला पवित्र नाही केलं, पवित्र तर केलंच, पण त्याच्यानंतर त्याला उच्च कोटीचं कृष्ण प्रेम पण दिलं. आणि तो व्यक्ती 5 मिनिटामध्ये शुद्ध महाभागवत भक्त, कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, तो महाभागवत भक्त झाला. आणि तो महाभागवत भक्त आपल्या गावात जाऊन सांगायचा बोला हरी. तो परिवर्तन व्हायचा. तो तिथल्या त्या गावातला एक गेस्ट होता, तो त्याच्या गावी जायचा, तो तिथे म्हणायचा बोला हरी. अशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात 2 वर्ष श्री चैतन्य महाप्रभूंनी दक्षिण भारतामध्ये प्रवास केला. म्हणतात मी प्रत्येक गावात श्री चैतन्य महाप्रभूंनी केलं काय ते सांगायला गेलो तर लांब होणार, पण सारांश रूपी तुम्हाला सांगतो, 2 वर्ष श्री चैतन्य महाप्रभू फक्त हेच करत होते, बोला हरी. आणि तो व्यक्ती गावात जाऊन सांगायचा बोला हरी, आणि तो व्यक्ती त्याच्या गावात जाऊन सांगायचा बोला. केवळ श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रेम, भक्ती, श्रद्धा आहे का? मी बोलतोय हरी, बोलणार हरी. त्या श्रद्धेचं मूल्य देऊन, पुण्य नाही, तपस्या नाही, उपवास नाही, तपस्या नाही, काही नाही मागितलं महाप्रभूंनी. म्हणाले फक्त हरी बोला. आणि हरी बोलायला काय जातं? विचार करा, महाप्रभू किती कृपाळू आहेत. असं करता करता कूर्म देश आहे एक, कूर्म देशमध्ये कूर्मदेव आहेत. विष्णू एका कासवाच्या रूपात जेव्हा आले होते ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची स्थापना ब्रह्मदेवांनी केली आहे. तिथे श्री चैतन्य महाप्रभू पोहोचले. तिथे एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव होतं कूर्म ब्राह्मण. आणि कूर्म ब्राह्मणाने जसंच या संन्यासींना बघितलं, म्हणाले माझ्या घरी या, मला तुमची सेवा करायची आहे. आणि त्यांची ती आतुरता बघून श्री चैतन्य महाप्रभू घरी गेले. त्यांनी महाप्रभूंचे चरण पाद प्रक्षालन केले आणि त्या पाण्याला प्यायले, डोक्यावर नाही टाकलं. त्याला इतकी श्रद्धा आहे श्री चैतन्य महाप्रभूंवर. आणि नंतर प्रसाद त्यांना खाऊ घातला आणि प्रसाद खाऊ घालून त्यांच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले मला या भौतिक जीवनाचा कंटाळा आलाय, मला या भौतिक जीवनामध्ये नाही राहायचंय. याच्यामध्ये हेवे दावे, माझं काय तुझं काय, तू मोठा मी मोठा, या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आलाय. माझी एकच विनंती आहे, माझी पत्नी, माझ्या मुलांना मी इथे सगळ्या सोयी सुविधा करून दिल्या, नियोजन करून दिलंय. आता तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही इथून नाम संकीर्तन करत करत प्रवास करणार, मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलं असेल? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांना मदतीला ठरेल अशी खूप महत्त्वाची शिक्षण दिली. मग म्हणाले तुम्ही कृपया इथेच राहा, पण नेहमी नामसंकीर्तन करा. तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला जे काही वाटतंय, म्हणतात ना की यक्ष प्रश्न आहे महाभारतामध्ये, ते पाणी प्यायला गेले तेव्हा यक्ष होता तिथे, ते यक्षाने युधिष्ठिरला प्रश्न विचारले. तर यक्षाने युधिष्ठिरला एक प्रश्न विचारला, खबर काय आहे, व्हॉट इज द न्यूज? त्याला काय उत्तर देणार आपण? तर युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं खबर अशी आहे की तवा चालू आहे, चूल चालू आहे आणि तव्यावर तवा गरम होतोय आणि मायादेवी एकेकाला त्या तव्यावर भाजते, ही बातमी आहे. तर यक्ष म्हणाला बरोबर बातमी दिलीस तू, टिक, पुढचा प्रश्न.
तर हा जर प्रश्न, या प्रश्नाचं जर उत्तर चुकीचं असतं तर युधिष्ठिर महाराजांना त्यांनी त्यांच्या भावंडांना जागृत नसतं केलं, ते मरण पावले होते. अर्थात बातमी काय आहे भौतिक जगामध्ये, बातमी काय आहे, तिथे ती गव्हर्नमेंट पडली नाही आहे, ती बातमी नाही आहे, ते दर 5-6 वर्षांनी होत राहणार. बातमी काय आहे, त्याला बिचारायला एका माणसाने त्याच्या मित्रांनी फसवलं, ते अनादिकालापासून चालत आलंय. बातमी काय आहे, सारांश रूपी बातमी काय आहे, यांनी याला फसवलं, त्याचं इथे बुडलं, त्याची तब्येत छान झाली, हे सगळं बातमी ही आहे. चूल चालू आहे आणि त्या चुलीवर एक तवा आहे आणि त्या तव्यावर मायादेवी आपल्या सगळ्यांना भाजते. तर कूर्म ब्राह्मणाला श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तुला जे काही भाजतंय ते जर तुला थंड करायचं असेल, कृष्ण नामाचा आश्रय घे. जर तू कृष्ण नामाचा आश्रय घेतलास, तुला ते भाजणं लागणार नाही. तर म्हणाले, पैशांचा आश्रय घेऊ नकोस, तुझे संबंधांचा आश्रय घेऊ नकोस. ते सगळे जे आश्रय आहेत ते कधी बदलतात, कधी परिवर्तित होतात. एक गोष्ट शाश्वत आहे, परमेश्वर, आणि परमेश्वराचं नाव हे शाश्वत आहे. जेव्हापर्यंत तू परमेश्वराच्या नामाचा आश्रय घेणार नाहीस, तेव्हापर्यंत तुला शाश्वत आश्रय मिळणार नाही. आश्रय म्हणजे काय माहिती आहे? छत, सुरक्षिततेचा अनुभव, सुरक्षिततेचा एक जाणीव. तर कधी कधी आपलं घर असेल आणि घराला छत असेल, पण त्याच्यामध्ये कधी कधी सुरक्षिततेचा अनुभव होत नाही. पण जेव्हा आपल्याकडे छतही नसेल आणि आपलं घरही नसेल आणि आपलं बँक अकाउंट पण नसेल, पण आपण जर नामाचा आश्रय घेतला, तर त्या नामाच्या आश्रयामध्ये आपल्याला सुरक्षिततेचा अनुभव होतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी कूर्म ब्राह्मणाला सांगितलं, तुझे सगळे कंप्लेंट्स आहेत ना, हे काय नवीन नाही आहेत. या जगामध्ये जितके लोक आहेत त्या सगळ्यांना हा अनुभव आहे. ज्यांच्यावर विश्वास केला अधिक प्रसंगामध्ये त्यांच्याकडूनच विश्वासघात होतो. म्हणून आपली चूक आहे की आपण खोट्या व्यक्तीवर खरा विश्वास ठेवला. आपण खऱ्या व्यक्तीवर खरा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तेव्हा कूर्म ब्राह्मणाला सांगितलं, कभू न बाधिबे तोमा विषय तरंग पुनरपी ऐथानी पावे मोरा संग. म्हणाले, तू जर हरिनाम घेतलंस तर मी तुला आश्वासन देतो, तुला भौतिक जगाचे कष्ट कधी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा मी तुला भेटीन. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, पुन्हा तुला भेटीन म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू हे नाही म्हणाले की पुन्हा मी येईन. म्हणाले, अर्थात दुसऱ्या शब्दांमध्ये, तू जर हरिनाम केलंस, तुझा आणि माझा वियोग कधी होणार नाही. सदैव तू माझ्यासोबत राहशील. कधी? जर हरिनाम केलं तर. जर आपण हरिनाम केलं, श्रीकृष्ण, तेच श्रीकृष्ण जे अर्जुनाचे सारथी आहेत, ते आपल्या जीवनाचे पण सारथी होतील. आपल्या जीवनात बरेच मित्र आहेत, पण ते स्वार्थी आहेत. आपल्याला स्वार्थी मित्र नकोय, आपल्याला सारथी मित्र पाहिजे. आपण ऍक्च्युली जीवनामध्ये काय शोधतोय? एक विश्वासू मित्र जो मला हक्काने सांगेल, असं करू नकोस, हे तुझ्या फायद्याचं नाहीये, तू असं कर, याच्यामुळे तुझा फायदा आहे. आणि अशा प्रकारे आपण अनेक मित्रांना सांगतो, पण ते मित्र सारथी भावनेत नसतात, ते स्वार्थी भावनेत असतात. आणि नंतर ते जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं, मार्गदर्शन तर केलं, पण कुठलं मार्गदर्शन केलं? जो मार्ग त्याच्या घराकडे चालला होता तर त्याचं मार्गदर्शन केलं. जो माझ्या यशाकडे चालला होता तो मार्गदर्शन नाही केलं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या गृहस्थाला सांगितलं, अजिबात घर सोडून माझ्यासोबत यायचं नाही. अजिबात आपल्या गृहस्थ आश्रमाचा त्याग करायचा नाही. पण माझा जो मार्ग आहे, भक्तीचा जो मार्ग आहे, तो सोडण्याचा मार्ग नाही आहे. माझा जो मार्ग आहे तो स्वीकार करण्याचा मार्ग आहे. तर म्हणून आपल्या सर्वांना हे माहिती पाहिजे की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आपल्याला काहीही सोडायला नाही सांगत आहे. फक्त आपला तणाव सोडायला नक्की सांगताय, आपल्या वाईट सवयी सोडायला नक्की सांगताय, आपण जे जीवनामध्ये खचतो प्रत्येक परिस्थितीमध्ये ते सोडायला नक्की सांगताय. पण आपले जे मालमत्ता आहे, आपले जे पैसे आहेत, आपलं जे काही आहे, आपली तब्येत आहे, ते सोडायला नाही सांगत आहे. आपल्या सर्वांची काय विनंती आहे? श्रील प्रभुपादांची आपल्या प्रती काय विनंती आहे? कृपया श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं स्थान द्या. सकाळी जेव्हा घरातून आपण बाहेर निघतो काही काम करायला, तेव्हा राधाकृष्णांना नमस्कार करून निघा. आणि जेव्हा घरी आपण आपल्या व्यवसायातून घरी येतो, तेव्हा आपल्या दिवसभर आपण जे काही विचार केले, दिवसभर आपण जे काही नियोजन केलं, दिवसभर आपण जे काही संकल्पना केल्या, त्या सगळ्या राधाकृष्णांच्या चरणी अर्पण करा. आणि म्हणाला, तुमचा दास बाहेर गेला होता, त्यांनी भरपूर काय काय काम केलं आणि जे काही केलं ते परत तुमच्या चरणी. एवढंच करायचंय. पत्रम पुष्पम फलम तोयम, एक फळ, थोडंसं पाणी,
एक तुळशीचं पान, एक फूल रोज श्रीकृष्णांना अर्पण करायचंय. श्री चैतन्य महाप्रभू अजून आपल्याला काहीही मागत नाहीये. तर कूर्म ब्राह्मणाला श्री चैतन्य महाप्रभू ठासून सांगितलं, अजिबात घर सोडायचं बोलायचं नाही, अजिबात आपल्या जबाबदाऱ्या सोडायचं बोलायचं नाही, फक्त एकच बोलायचं, तू श्रीकृष्णांच्या नामाला स्वीकार करणार आहेस का म्हणून. आणि कूर्म ब्राह्मणाला एवढं ठासून सांगितल्यावर त्या लक्षात आलं. कूर्म ब्राह्मण म्हणाले ठीक आहे म्हणून, आणि श्री चैतन्य महाप्रभू परत नाम संकीर्तन करत करत तिथून पुढे गेले. ही जी खबर आहे की एक संन्यासी आले आहेत आणि ते जेव्हा नाम संकीर्तन करतात तेव्हा एक वेगळा अनुभव होतो, काहीतरी गोडवा आहे त्यांच्या नाम संकीर्तनामध्ये. एक कुष्ठ रोग झालेल्या एका व्यक्तीपर्यंत पोचला. त्या व्यक्तीचं नाव होतं वासुदेव. त्या वासुदेवाला कुष्ठरोग झाला होता आणि त्याला वाटलं, इतका वाईट कुष्ठरोग झाला होता, त्याला जखमा झाल्या होत्या, त्या जखमामध्ये अळ्या झाल्या होत्या आणि त्या अळ्या त्याच्या शरीराला खात असत. आणि तो जेव्हा तो चालायचा तेव्हा कधी कधी ती अळी खाली पडायची आणि ती अळी जेव्हा खाली पडायची त्याची भावना इतकी शुद्ध होती वैष्णवाची की ती अळी घेऊन तो पुन्हा त्या जखमेमध्ये ठेवायचा. विचार करा त्याची भावना काय. तो म्हणायचा, या अळीला पण तर जगण्याचा हक्क आहे ना, मी जर तिला खाली पाडलं तर तिचं काय होणार म्हणून. तर अशा प्रकारे हा वासुदेव होता. पण त्या कुष्ठरोग इतका जो वाढला होता, कोणी त्याच्या जवळ पण येत नव्हतं. त्याचा दुर्गंध येतो, कुष्ठरोगाचा दुर्गंध येतो. त्यांनी ऐकलं की असे एक संन्यासी आहे जे हरिनाम करतात. तर म्हणाला, कमीत कमी माझ्या वाईट कर्मांमुळे मला जो कुष्ठरोग झालाय, अशा शुद्ध वैष्णवाचं जर मी दर्शन घेतलं तर माझा कुष्ठरोग नष्ट होईल. तर तो श्री चैतन्य महाप्रभूंच्या दर्शन घेण्यासाठी त्या कूर्म ब्राह्मणाच्या घरी पोहोचला आणि तेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले होते. तर हा बिचारा म्हणतोय, अरे ते श्री चैतन्य महाप्रभू आहेत का तुझ्या घरी. म्हणले होते, त्यांनी प्रसाद घेतला आणि आत्ता निघून गेले. तो तिथेच बेशुद्ध पडला खाली. एकच आशा होती त्याच्याकडे, श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन होईल आणि कदाचित मला माझ्या पापातून सुटका मिळेल. आणि तो पण चान्स गेला. माहितीये, कधी खूप मोठी आशा असेल आणि तो आशा निघून गेली तर आपण कोसळून पडतो. तो वासुदेव तिथे कोसळून पडला. पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, एक भक्त आहे ज्याला मला भेटण्यासाठी आतुरता आहे आणि मी त्याला भेटलो नाही, उशीर झाला म्हणून तो मला न भेटल्यामुळे तिथे बेशुद्ध पडला, कोसळला. काय केलं असेल श्री चैतन्य महाप्रभूंनी. आपण 2 घटना वाचल्या श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल. कुठल्या 2 घटना ऐकल्या आपण. रामदास विप्रसाठी परत गेले, रामानंद रायसाठी परत गेले ब्रह्मसंहिता घेऊन. या ठिकाणी पण समोर गेलेले श्री चैतन्य महाप्रभू परत आले आणि तो वासुदेव जो कुष्ठरोगी होता, तो खाली पडला होता, त्याला उचललं आणि त्याला आलिंगन केलं. कशासाठी आलिंगन केलं असेल त्याला. पापनाशनम करण्यासाठी नाही केलं, त्याचा तो कुष्ठरोग बरा करण्यासाठी त्याला आलिंगन नाही केलं, प्रेम प्रदायनम करण्यासाठी त्याला आलिंगन केलं. हा इतका चांगला वैष्णव आहे, पण त्याला कुष्ठरोग झाला आणि लोक त्याला दूर करतायत. पण त्याची भावना काय आहे, त्या अळ्यांमध्ये पण तो परमेश्वरला बघतोय आणि त्या अळ्यांना पण परत ठेवतोय. अशा गोड भावनेच्या एका व्यक्तीला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं. आणि जे श्री चैतन्य महाप्रभूंनी नजरेने देऊ शकतात, हरी म्हटल्यावर देऊ शकतात, ते श्री चैतन्य महाप्रभू घट्ट आलिंगन करून देऊ शकतात का. तर त्या वासुदेवाला पण श्री चैतन्य महाप्रभूंनी शुद्ध कृष्ण प्रेम दिलं. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट झाली. एका वहीवर जर कोणी चांगलं लिहिलंय आणि त्याच्या आधी त्याच्यावर काहीतरी चुकीचं लिहिलं होतं आणि मी तुम्हाला सांगतोय की आता त्याच्यावर चांगलं लिहिलंय, ते चुकीचं लिहिलं होतं आणि आता त्याच्यावर चांगलं लिहिलंय, त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट घडली आहे. काय ती गोष्ट, ते खोडून काढलंय. ते श्री चैतन्य महाप्रभूंनी ऑपअप केलं. महाप्रभूंचा उद्देश हा नव्हता की त्याचा पापनाशनम करायचं आहे. श्री चैतन्य महाप्रभूंचा उद्देश होता त्याला कृष्णप्रेम द्यायचं आहे. पण कृष्णप्रेम दिल्यावर त्याने जेव्हा आपल्या शरीराकडे बघितलं तर ते सगळे कुष्ठरोगाचे जे वण होते ते सगळे गायब झाले होते. आणि वसुदेव हा जो ब्राह्मण होता हा पुन्हा एकदा खूप सुंदर झाला. त्याचा कुष्ठरोग नष्ट झाला. आणि जेव्हा कुष्ठरोग नष्ट झाला त्याची चेतना किती सुंदर आहे. त्याच्या मनामध्ये एक भावना आली, मला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं. आत्तापर्यंत मी ऐकलं होतं की श्री चैतन्य महाप्रभू आलिंगन नव्हते करत. श्री चैतन्य महाप्रभू तर म्हणायचे, बोला हरी. मला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं. आलिंगन करून मला विशेष स्थान दिलं. विशेष स्थान देऊन मला प्रेम दिलं. प्रेम देऊन माझा कुष्ठरोग पण बरा केला. याच्याने मला अहंकार आला तर. आपल्याला जर अशी अमर्यादित कृपा मिळाली, आपल्या मनामध्ये हा विचार येईल का. विचार नाही येणार, गर्व येणार. मीच तो. तुम्हाला सर्वांना फक्त श्री चैतन्य महाप्रभूंनी डोळ्यांनी बघितलंय.
मीच तो, मला आलिंगन केलं. पण वासुदेवाच्या मनामध्ये जेव्हा हा प्रश्न आला, माझ्या मनामध्ये अहंकार तर नाही ना येणार. श्री चैतन्य महाप्रभूंनी तो अहंकार ओळखला आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा त्या वासुदेवाला एक उपदेश दिला. म्हणाले, तुला नको आहे ना अहंकार, नको आहे ना कृपा मिळण्याचा अहंकार, नको आहे ना. माझी तुला एकच विनंती आहे, तू जिथे आहेस तिथे राहा. तुझं स्थान बदलायची गरज नाही, तुझा आश्रम बदलायची गरज नाही. फक्त एकच कर, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तुला जर तुझा अहंकार नष्ट करायचा असेल, फक्त कृष्ण नाम घे. तर कूर्म ब्राह्मणाला सांगितलं, तुला जो झळ लागते भौतिक जगाची, ती झळ नसेल लागायची तर कृष्ण नाम घे. याला सांगितलं, जर अहंकार नसेल व्हायचा तर कृष्ण नाम घे. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, हीच शिकवण श्री चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दिली. माझी फक्त एकच विनंती आहे, जार देखतार कह कृष्ण उपदेश, आमार आज्ञाय गुरु हैया तारई देश. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, लोक बिचारे तडफडत आहेत, लोकांना जीवनामध्ये मार्गदर्शन नाही आहे, लोकांना जीवनामध्ये मानसिक शांती नाही आहे, लोकांना माहिती नाही की काय करावं काय नाही करावं. माझी एकच विनंती आहे, तुम्हाला ज्या प्रकारे मी कृष्ण नाम दिलं आणि त्या कृष्ण नामाच्या द्वारे तुम्हाला आध्यात्मिक यश दिलं, तुम्हाला मार्गदर्शन दिलं, अहंकार नाश होण्यासाठी मदत केली, पाप नाशनम केलं, पण या सर्वांच्या पलीकडे कृष्ण नामाच्या द्वारे तुम्हाला प्रेम प्रदायनम पण केलं, तर कृपया तुम्ही हा वारसा पुढे पण देणार का? प्रत्येक भक्ताला श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा भेटत होते तेव्हा एकच म्हणत होते, मी तुम्हाला विनंती करतोय, कृष्णाच्या शिकवणी, कृष्णाची संस्कृती आणि कृष्णाचं नाव हे कृपया तुम्ही जिथे जाल तिथे देणार का? तर श्री चैतन्य महाप्रभूंनी एक क्रांती सुरू केली. वेगवेगळ्या क्रांती असतात, काही सामाजिक क्रांती असते, काही युद्धाची क्रांती असते, आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाच्या आधारावर एक आध्यात्मिक क्रांती सुरू केली. क्रांती कशी सुरू होते? आपला देश जो पारतंत्र्यामध्ये होता, स्वतंत्र कसा झाला? काही दोन लोकांना वाटलं, हे चुकीचं आहे नाही, मी काय ऐकू याचं, हा बाहेरून आला याचं काय ऐकू. मग त्यांनी याला सांगितलं, मग हा म्हणलं बरोबर म्हणतोयस तू. मग या दोघांनी 4 जणांना सांगितलं, आग कशी लागते? एका माचीसनी लागते. आग लावायला मशाल नाही लागत. पूर्ण तो पेट घेणारा तो पदार्थ असतो, पण त्याला एक माचीस लावली आणि लावली पसरतो तो. तशाच प्रकारे क्रांती कशी? नेहमी एका व्यक्तीच्या हृदयामध्ये आग लागते, आणि त्या एका व्यक्तीच्या हृदयामध्ये जी आग लागते ती त्या दुसऱ्याच्या हृदयामध्ये येतो, तो तिसऱ्याच्या हृदयामध्ये येतो. अशा प्रकारे ती क्रांती पसरते. आजपर्यंत तलवारीने भरपूर क्रांती झाल्यात, आणि काही प्रमाणामध्ये एका लेखणी म्हणजे पेनानी पण भरपूर क्रांती झाल्यात. पण आजपर्यंत जपमाळेनी क्रांती फार कमी झाल्यात. ती जी क्रांती आहे ती श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दाखवली. ते फक्त लिहून नाही सांगतायत, ते फक्त बोलून नाही सांगतायत, तर ते परमेश्वराचं नाम देऊन एक क्रांती सुरू करतात. आणि त्याचा पुरावा काय आहे? श्री चैतन्य महाप्रभू आहेत बंगालचे, त्यांनी प्रचार केला दक्षिण भारतामध्ये, आणि आपण राहतो पश्चिम भारतामध्ये. पण पश्चिम भारतामध्ये पण श्री चैतन्य महाप्रभूंनी जो हरिनाम दिला तो आज आपण सगळे लोक जप करतोय. आणि त्या जपाच्या आधारावर आपण सर्वांनी आपापल्या जीवनामध्ये आपले जे वाईट विचार होते, आपले जे वाईट सवयी होता, त्याचा त्याग केलाय. कमीत कमी परिश्रम सुरू केलेत. विचार करा, वाईट गोष्टी सोडणं आणि चांगल्या गोष्टी स्वीकारणं, हा विचार पण मनात येणं किती मोठी गोष्ट आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये व्हॉट इज फॅशनेबल? फॅशनेबल काय आहे? लेटेस्ट ट्रेंड काय आहे? किती मद्यपान करताय, किती सिगरेटी पिताय, किती तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय, ते फॅशन आहे. अशा या चुकीच्या गोष्टी करण्याच्या फॅशन असलेल्या युगामध्ये आज आपण सगळे इथे येऊन म्हणतोय की नाही हो प्रभूजी, आपल्याला चांगलं ऐकायचं आहे, आपल्याला चांगलं बोलायचं आहे. तर म्हणून आपण इथे समुद्राच्या शेजारी आलो आहोत, आणि काल आपण कन्याकुमारीला 3 समुद्रांचं संगम बघितलं. आणि अखिल बंधू प्रभू तिथे म्हणत होते की हे 3 समुद्र तर आहेत, पण एक चौथा समुद्र पण आहे की तिथे अनेक वैष्णव येतात, आणि हा पण एक छोटा समुद्र आपण म्हणू शकतो. तर तसंच या पूर्ण पृथ्वीवर श्री चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण भक्तीच्या समुद्रांची पण एक नवीन लाट आणली आहे. आणि ती पण लाट कशी आहे? बारामतीमध्ये एक लाट आहे, पुण्यामध्ये 3 लाटी आहेत, मुंबईमध्ये लाट आहे, कन्याकुमारीमध्ये आपण एक लाट बघितली, राईट. तर प्रत्येक मंदिरामध्ये भक्तांची अशी एक लाट आहे. तर हा समुद्र कोणी सुरू केला?
अरबी महासागर, हिंद महासागर, बंगालचा महासागर हे पण परमेश्वरानेच बनवलं आहे. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये पापनाशनम होतं, पण हा जो महासागर श्री चैतन्य महाप्रभूंनी बनवला आहे हा एक वेगळा महासागर आहे. हा आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात हा जो समुद्र आहे याच्यामध्ये जर तुम्ही स्पर्श जरी केला, आनंद अंबुधी वर्धनम, अंबुधी म्हणजे सागर, हा आनंदाचा सागर आहे. हा प्रत्येक पदोपदी हा फक्त असा उफळून येणारा सागर आहे. तर या सागरामध्ये आपल्याला भाग नाही घ्यायचा आहे. फक्त तुम्ही भाग घेताय, तुमच्याप्रती खूप खूप आभार. पण तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, या यात्रेमध्ये 6 दिवसांमध्ये आपण जे अनुभवलं, या यात्रेमध्ये 6 दिवसांमध्ये आपण जे ऐकलं, जे काही ऐकलं, लहान सहान जे काही ऐकलं असेल, त्याला जर शक्य असेल तर आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये, भावंडांमध्ये, मित्रांमध्ये देण्याचा कमीत कमी एक प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. काय? जेणेकरून त्यांचं जीवन पण बदलेल, त्यांच्या जीवनामध्ये पण श्रीकृष्णांची कृपा होईल. आणि ते जर म्हणाले की बघ मला ना अध्यात्मामध्ये पडायचं नाही आहे, कारण मला सध्या जीवनात राहायचं आहे, मला सोडायचं नाही आहे, तर तेव्हा आपण त्यांना सांगायला पाहिजे सोडायचा मार्ग नाही सांगत आहे, हा जोडायचा मार्ग सांगतोय. तर कृपया माझी एकच विनंती आहे, तू जो काही व्यवसाय करतोस तोच कर, तू जो काही पोशाख घालतोस तोच घाल, तू जे काही तुझे केस आहेत तसेच ठेव, टक्कल करायची गरज नाही. पण फक्त एकच विनंती आहे, श्रीकृष्णांचा नामाश्रय घे. तर भक्तिविनोद ठाकूर पण आपल्याला हेच म्हणत आहेत की जिथे कुठे आहात तुम्ही तिथे राहा, पण हरिनामाचा आश्रय घ्या. तर आज आपण शेवटी इथे जेव्हा बसलो आहोत, तर हा शेवटचा एक संदेश किंवा एक शेवटची विनंती तुम्हा सर्वांना. याच्या पुढेही पण आपण अनेक यात्रा करू, पण त्या यात्रा करून आपल्याला सुसज्ज व्हायचं आहे. आपल्याला त्या यात्रेमध्ये आनंद तर घ्यायचा आहे, पण सुसज्ज व्हायचं आहे, आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे, बलरामजींना प्रार्थना करायची आहे, आणि त्या शक्तीला घेऊन, आध्यात्मिक शक्तीला घेऊन आपल्याला घरोघरी जायचं आहे आणि त्यांना विनंती करायचं आहे, हरी बोला, हरी बोला, हरी बोला. कदाचित त्यांच्या डोळ्यातून अश्रू, प्रेमाश्रू नाही येणार, कदाचित ते असे पटकन जसे अखिल बंधू प्रभू हरी म्हणाले तसं हरी नाही म्हणणार. पण एक गोष्ट आहे, श्री चैतन्य महाप्रभू तुमच्या परिश्रमांना बघणार. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले की यांनी माझ्या या मोहिमेमध्ये मी जी क्रांती सुरू केली त्याच्यामध्ये यांनी खारीचा का होईना पण हातभार लावला. तर रामचंद्र आहेत ते हनुमानाप्रती पण खूप आभारी आहेत, आणि तेच रामचंद्र तेवढीच कृतज्ञता एका खारीप्रती पण व्यक्त करतात. तर आपण हनुमानजी नाही आहे, आपण हनुमानजी फक्त कथा ऐकायची, पण आपण खार पण नाही आहे. पण आपण एक काम करू शकतो, खारीचं अनुगमन करू शकतो, आणि आपण एक शिकू शकतो. आजूबाजूला भरपूर खारी आहेत, त्या खारीकडून शिकतो, अरे हा किती प्रामाणिकपणे त्याच्याप्रमाणे हरिनाम घेतोय, हा पण त्याच्याप्रमाणे हरिनाम घेतोय, त्याला जेवढं शक्य तेवढं तो हरिनाम घेतोय, हा मृदंग वाजवतोय, हा करताल वाजवतोय, हा साऊंड. कोणी ना कोणी काही ना काही सेवा करून श्री चैतन्य महाप्रभूंच्या या आनंदाच्या समुद्रांच्या लाटांमध्ये मदत करतायत. तर आपण पण श्री चैतन्य महाप्रभू इथे आले आणि 2 दिवस जनार्दन स्वामींच्या समोर इथे आनंदाने श्री चैतन्य महाप्रभूंनी नामसंकीर्तन केलं. विचार करा, आपण त्याच ठिकाणी पोचलोय आणि श्री चैतन्य महाप्रभूंची आपण कथा ऐकली. आपलं किती मोठं सौभाग्य आहे. तर आपण इथे 2 सेकंद, 2 मिनटं हात जोडून, डोळे बंद करून श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करूया की तुम्हाला प्रचार करायची इतकी उत्कंठा होती, इतकी तीव्र इच्छा होती की तुम्ही 2 वर्ष फक्त प्रचारासाठी बाहेर निघालात, आणि द्यायचंय मला, तू घे किंवा नको घे, दृष्टीपाताने तुम्ही कृष्ण प्रेम दिलं, कारण त्याची पात्रताच नव्हती ते घेण्यासाठी. तर तो घ्यायला तयार नाहीये, पण तुम्ही द्यायला उत्सुक आहात. आणि म्हणून तुमच्यामुळे या दक्षिण देशामध्ये आज पण, काल आपण जेव्हा पहिल्यांदा अनंत पद्मनाभ स्वामी मंदिरात प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला तुम्ही ऐकलं हरे कृष्ण 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 हरे हरे. काल तिरुवट्टारला जेव्हा गेलो तेव्हा सुरुवातीला जे लोक आले तेव्हा एक माणूस तिथे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, त्यांना माहिती नाही हरे कृष्ण महामंत्र आलं कुठून, पण त्यांना एक माहिती आहे की हरे कृष्ण महामंत्र खूप पॉवरफुल. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी एक जी क्रांती सुरू केली त्या लोकांना दिलं ज्यांना पाहिजे पण नव्हतं, ते त्यांनी कधी मागितलं पण नव्हतं. तर आपण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करूया, आम्हाला अजून भरपूर यात्रा करायच्या आहेत आणि त्या संपूर्ण अनेक यात्रांमध्ये आम्हाला भरपूर अजून रामचंद्रांबद्दल ऐकायचं आहे, भरपूर आम्हाला श्रीकृष्णांबद्दल ऐकायचं आहे. पण ऐकून फक्त स्वतः तृप्त होऊन आध्यात्मिक ढेकर नाही द्यायची आम्हाला खूप छान पौष्टिक जेवण खायचं आहे, त्याला पचवायचं आहे आणि त्याच्यानंतर शक्ती मिळवायची आहे. आणि त्या शक्तीने जो हरिनाम आम्ही स्वीकार केला
जो हरिप्रसाद आम्ही स्वीकार केला तो आम्हाला जगामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना विनंती करायची आहे, त्यांना आज्ञा नाही द्यायची आहे, त्यांना उपदेश नाही द्यायचा आहे, त्यांना विनंती करायची आहे, हे माझ्या भावा, हे माझ्या बहिणी, हे माझी आई, हे माझे वडील, कृपया हरिनाम घेणार का? जर हरिनाम घेतला तुमचं भलं आहे, जर हरिनाम घेतला तुमचं जीवन पवित्र होईल, जर हरिनाम घेतला तर माझी शिफारस देणार का? तर या भावनेने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला मदत करायची आहे. तर ही प्रार्थना आपण श्री चैतन्य महाप्रभूंना करूया. आणि इथून खाली उतरून, कारण यांनी आपल्याला सांगितलं आहे की ते जास्ती आवाज नाही करायचा, पण इथून खाली उतरूया किंवा आपण बसने जाणार आहोत. आपण जर इथून गेलो, ठीक आहे, पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या आहेत, हां चप्पल सगळे आहेत, तर आपण इथे जाऊ आणि बसमध्ये बसू आणि इथे बाहेर जे पापन आश्रम आहे तिथे जाऊ. पण तिथे श्री चैतन्य महाप्रभू नाम संकीर्तन केलंय, तर कमीत कमी आपण काही वेळासाठी का होईना आपण तिथे शेवटचं नाम संकीर्तन कमीत कमी ऑफिशियल उद्या आपण सगळेजण, तुम्ही ट्रेनमध्ये वगैरे कराल, पण एकत्र येऊन श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी जे प्रेम वाटप केलं आहे तिथे आपण स्वतः आपण सगळे मिळून नाम संकीर्तन करूया. तर खूप खूप धन्यवाद. आणि यासाठी आपण इथे बसून जनार्दन स्वामींना प्रार्थना करूया, आम्हाला प्रचाराची शक्ती द्या, आम्हाला वाटप करायची शक्ती द्या. कोणाला वाटप करायचं आहे? जे कदाचित मागत पण नाही आहेत, ते कधी येऊन आपल्याला मागणार पण नाही. अरे तू एवढा आनंदी दिसतोय, मला देशील का? स्वतःहून आपण द्यायचं आहे. तुला माहिती आहे माझ्या आनंदाचं रहस्य काय आहे, हे द्यायचं आहे. तर मागण्यासाठी जर आपण वाट बघितली, कलियुगामध्ये फार कमी लोक आहेत जे स्वतःहून येऊन सांगतील प्रभूजी मला हरिनाम देणार का म्हणून. पण आपल्याला स्वतःला घरोघरी जाऊन हरिनाम द्यायचं आहे, तर ती आपल्याला शक्ती मागायची आहे. जय श्री जनार्दन स्वामी भगवान की जय, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय, श्री नित्यानंद प्रभु की जय, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि बोल. तर तुम्हा सर्वांप्रती खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या सहवासात गेले 6 दिवस कसे गेले कळलंही नाही. आणि अखिल बंधू प्रभू यांच्या सहवासात पण मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की हरिनामाचा जो गोडवा आहे तो चाखायला पाहिजे. आज सकाळी ज्यांनी गुरुपूजेमध्ये भाग घेतला त्यांना लक्षात आलं असेल हरिनामाचा गोडवा चाखायला पाहिजे. तर आता जेव्हा आपण हरिनाम करू तेव्हा पुन्हा एकदा अखिल बंधू प्रभूंना विनंती करूया की खूप सुंदर असं हरिनाम करा आणि आम्हाला तो गोडवा द्या. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय 2026 दक्षिण भारत यात्रा की जय.